नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत करतार सिंग समिती। करतार सिंग समितीची स्थापना 1973 साली झाली। याचा हेतू होता प्राथमिक व पर्यवेक्षण स्तरावरील एकात्मिक आरोग्य सेवांच्या रचनेसंदर्भात शिफारशी करणे, द्विउद्देशीय आणि बहुउद्देशीय कर्मचाऱ्याची योग्यता तपासणे। नंबर 3 आहे स्थापित आरोग्य विषयक समिती म्हणून करतार सिंग समिती मानले जाते। नंतर आहेत करतार सिंग समितीची शिफारस। करतार सिंग समितीच्या शिफारशी आहेत प्रत्येक उपकेंद्रात एक महिला आणि एक पुरुष कर्मचारी असावा। नंबर 2 मेडिकल ऑफिसर वैद्यकीय अधिकारी हा सर्व PSC कर्मचाऱ्याचा प्रशासकीय प्रमुख असावा। कोण मेडिकल ऑफिसर हा प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे त्याचा प्रशासकीय प्रमुख असावा। नंतर आहेत आरोग्य, कुटुंब नियोजन आणि पोषण या संबंधित कामामध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे एकत्रीकरण करणे। जे आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन आणि पोषण या संदर्भामध्ये जे कर्मचारी कामे करतात त्या कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण देणे। नंतर आहेत उपकेंद्रावर पुरुष कर्मचाऱ्यांऐवजी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे। नंतर बघूयात रामलिंगास्वामी समिती। रामलिंगास्वामी समिती हा समुदायाचा सहभाग वाढवणे, आरोग्य नियोजन व कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी समुदायाचा सहभाग वाढवावा। प्रति 1,00,000 लोकसंख्येसाठी 30 बेडचे दवाखाना, म्हणजे 1,00,000 लोकसंख्येसाठी तर 30 बेडचा दवाखाना असावा। सर्व स्तरावरील आरोग्य सेवांचे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे, असे कोणाचे म्हणणे होते तर रामलिंगास्वामी समितीचे। PSC व जिल्हा आरोग्य केंद्र हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या नियंत्रणाखाली आणावे। काय? PSC आणि जिल्हा आरोग्य केंद्र। पुनर्मांडणी, समाजातील डॉक्टरांच्या जबाबदारीची पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।